राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर पोहोचलेले आहेत। अगदी सकाळी सकाळीच या ठिकाणी मंत्री उदय सामंत राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। आता ही भेट नेमकी कोणत्या मुद्द्यावर कोणत्या विषयावर चर्चेसाठी याकडे लक्ष असेल। मात्र मनसेचे काही प्रमुख नेते सुद्धा या ठिकाणी आपण उपस्थित असल्याचं पाहतोय। शिवतीर्थ हे राज ठाकरे यांचं दादरमधलं शिवाजी पार्क परिसरातलं निवासस्थान आणि या ठिकाणी उदय सामंत हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचल्याची ही दृश्य आपण पाहतोय। सध्या मनसैनिकांकडून त्या ठिकाणी मराठी भाषेचा वापर होतोय की नाही हे पाहिलं जात आहे आणि जर वापर होत नसेल तर मनसे स्टाईल समज दिली जाईल असं सुद्धा मनसैनिकांकडून सांगितलं जातं। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत आता राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। तर नेमकी कोणत्या मुद्द्यावर ही भेट असेल याकडे विशेष लक्ष। मंत्री उदय सामंत हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी सकाळी सकाळीच दाखल झालेले आहेत। आता कोणत्या मुद्द्यावर ही नेमकी भेट आहे, कोणत्या मुद्द्यावर चर्चा आहे याकडे विशेष लक्ष असेल। तर मंत्री उदय सामंत राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। मंत्री उदय सामंत हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचल्याची दृश्य आपण पाहिलेली आहे। त्या ठिकाणी मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे आणि इतरही मनसेचे प्रमुख नेते उपस्थित आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडनं। दिनेश, मंत्री उदय सामंत राज ठाकरे यांच्या भेटीसाठी नेमके का? उद्योग मंत्री उदय सामंत हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या शिवतीर्थ या निवास पूर्णपणे राजकीय भेट आहे। गेल्या महिन्यातही उदय सामंत हे राज ठाकरे यांना भेटले होते आणि त्यावेळेस प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं होतं की ही सदिच्छा भेट आहे, पण तसं नाही। सदिच्छा भेटीतून राजकीय चर्चा होते आहे आणि त्यासाठी पार्श्वभूमी आहे आगामी मुंबई महापालिका निवडणूक आणि त्या दृष्टीनंच या भेटी किंवा उदय सामंत यांच्या शिवतीर्थवर वाऱ्या वाढल्याचे आपल्याला पाहायला मिळते आहे। या भेटीवेळी मनसे नेत्यांपैकी संदीप देशपांडे, अमेय खोपकर आणि अभिजित पानसे हेही उपस्थित आहेत। उदय सामंत आणि राज ठाकरे यांच्यात आता राजकीय चर्चा होते आहे। यात सगळ्यात महत्वाचं असं आहे की जी माहिती सूत्रांकडून मिळते आहे, काही दिवसांपूर्वी स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे नेत्यांपैकी काही मंडळी ही मुंबईत एका अज्ञात स्थळी भेटली आणि तिथे हे ठरले आणि एकनाथ शिंदे हे एकमेकांना भेटतील आणि पुढील राजकीय चर्चा होईल, म्हणजेच महापालिका निवडणुकीसाठी युती करण्यासंदर्भात बोलणी होतील आणि त्यानंतर मनसे आणि शिवसेना शिंदे गटाकडून एक शिष्टमंडळ किंवा म्हणजे शिंदे शिवसेनेकडून काही नेते मंडळी आणि मनसेकडून काही नेते मंडळी असं एक फॉर्मेशन होईल आणि जागा वाटपासंदर्भात या दोन पक्षांमध्ये चर्चा सुरू होईल। पण त्यासाठी आधी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांनी भेटून मनसे आणि शिंदे शिवसेनेच्या युतीला हिरवा कंदील देणं आवश्यक आहे। आज उदय सामंत जे शिवतीर्थवर आले आहेत ते या पुढच्या भेटीसाठीच आलेले आहेत, म्हणजे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची पुढच्या काही दिवसांमध्ये भेट व्हावी यासाठीच ते आज आलेले आहेत आणि एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीचा दिवस आज या चर्चेमध्ये ठरू शकतो आणि त्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युतीची पुढील काय व्यूहरचना किंवा काय स्थिती असू शकते यावर एक साधक बाधक चर्चा होऊ शकते। पण लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेचा महायुतीत सहभाग होऊ शकला नव्हता आणि त्याच आपण राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर फोडलं होतं। एकनाथ शिंदेच्या भूमिकेमुळे महायुतीत मनसेचा सहभाग झाला नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि आपल्याला विधानसभा निवडणुकीतही दिसलं की मनसेच्या उमेदवारांमुळे जवळपास 8 जागांवर शिवसेना शिंदे उमेदवारांचा पराभव झाला। त्यामुळे हे सगळं टाळण्यासाठी महापालिका निवडणुकीत हा फटका बसू नये आणि विरोधी पक्षाला त्याचा फायदा होऊ नये यासाठी आता खबरदारी आहे। एका बाजूला भाजप आणि मनसे हे सूर जुळत असताना किंवा युती होण्याची चिन्ह असताना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या मुलाखतीत म्हटलेलं आहे की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांचे सूर जुळत आहेत आणि पुढच्या काळात मनसे महायुतीत किंवा भाजपबरोबर असू शकते। तर याच स्पर्धेत शिंदे शिवसेना कुठे कमी पडू नये यासाठी शिंदे शिवसेनेकडून उदय सामंत यांच्या माध्यमातून संवाद सुरू झालेला आहे
आणि पुढच्या काळात युतीसाठीची काय पावलं उचलता येईल यावर आता राज ठाकरे आणि उदय सामंत हे चर्चा करतायत आणि शिंदे शिवसेनेकडून एक दुवा किंवा एक दूत, एकनाथ शिंदेचा दूत म्हणून उदय सामंत हे आता वारंवार राज ठाकरे यांच्या भेटीस येऊ लागलेले आहेत. नक्कीच दिनेश, आता ह्या भेटीनंतर उदय सामंत माध्यमांना काही प्रतिक्रिया देत आहेत का याकडे लक्ष असेलच. या भेटी संदर्भात अपडेट्स तुमच्याकडून घेऊच. तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.